हे काम कसं एकट्या माणसाचं नाही आहे, बरोबर. ग्रुपचं आहे. तर प्रत्येकाने वेगवेगळी जिम्मेदारी घेऊन त्याला कम्प्लीट करावं लागतं. खूप चांगलं. सायकलिस्ट चांगल्या सायकलिस्ट सोबत जेव्हा सायकलिंग करीन हा. तेव्हाच मी चांगला सायकलिस्ट बनीन. अगदी बरोबर. हॅलो, नमस्कार आणि जय हरी विठ्ठला. आपण सायकलवारीला निघालेलो ना, आणि आपल्यासोबत बॅकअप असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्याला पाणी लागते प्रवासामध्ये आणि गरजेच्या वस्तू लागतात. तर आपले मित्र आहे जे बॅकअप व्हॅन घेऊन आपल्यासोबत चाललेले आहे आणि आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूया. आणि सर, तुमचं नाव? नमस्कार, अनुप भेंडारकर, नागपूरवरनं. ओके. आणि तुम्ही नागपूर ते पंढरपूर आमच्यासोबत? बरोबर आहे, हो. ओके. आणि हे प्रवास कधीपासून सुरू झाला सर? हे झालं आपलं 15 तारखेला पासून प्रवास सुरू झालेला आहे. आणि कधीपर्यंत? 700-800 किलोमीटरचा आपला तो पूर्ण प्रवास आहे. त्याच्यामध्ये आपली बॅकअप व्हॅन कंटिन्युअस जितके सायकलिस्ट आहेत त्यांच्या रेडियसमध्ये राहते. हेल्थ किट, त्याच्यानंतर सायकल रिपेअरचे सर्व साधने, पाण्याची व्यवस्था, औषधी आणि खायचं बूस्टर पॅक वगैरे सगळ्या गोष्टी सोबत राहतात. 3 सायकल आपण आणि 3 सायकलिस्टला कॅरी करू शकतो. समजा कुठे बिघाड आलं, थकल्या किंवा काही प्रॉब्लेम झालं त्याच्यामुळे, मागे राहिले, वेळ झाली अंधारामुळे. सर, तर मी हे विचारतो की या वारीमध्ये येण्याचा उद्देश फक्त तुम्ही बॅकअप व्हॅन की काय आणखी? नाही, आपण बॅकअप व्हॅन किंवा सहकार्य करण्यासाठी आलेलो आहोत. कारण की कसं आहे की मेन उद्दिष्ट तुमचं सायकल जसं चालवण्याचं आहे. आता ते कसं, हे काम कसं एकट्या माणसाचं नाही आहे, बरोबर, ग्रुपचं आहे. तर प्रत्येकाने वेगवेगळी जिम्मेदारी घेऊन त्याला कम्प्लीट करावं लागतं. खूप चांगलं. तर एक विचारतो की असा प्रवास एकट्या करणं बरं की कम्युनिटीमध्ये करणं बरं? नाही, कम्युनिटीमध्ये करणं आवश्यक आहे. कारण की कसं आहे, सगळे लोक सारखे राहत नाही, पण सारखे यासाठी त्यांना त्या लेवलवर काम करावं लागते. जर मी चांगल्या माणसासोबत चांगल्या सायकलिस्ट सोबत जेव्हा सायकलिंग करीन तेव्हाच मी चांगला सायकलिस्ट बनीन. बरोबर आहे. आणि तुम्हाला पण माहिती होईल की एखाद्याच्या म्हणजे समोरच्या चुकांपासून पण तुम्ही हे घेऊ शकता. हां सर, मी ABC प्युअर फिट कोच यूट्यूब आणि फेसबुकला व्हिडिओ पोस्ट करतो, तो हेल्थ आणि फिटनेसचे. तर तुम्हाला ते फॉलो करायला किंवा शेअर करायला आवडेल? बिलकुल आवडेल, काही प्रॉब्लेम. ओके. तुम्ही तुमच्या हेल्थ करता काय हे बघा, तुम्हाला काय वाटते की लोकांना काय करायला पाहिजे? बेसिक गोष्टी करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या प्रकारे जेवण करा. तुम्हाला म्हणजे एन्जॉय करायला पाहिजे. वॉकिंग एन्जॉय करा, योगा एन्जॉय करा, मोबाईल बघणे एन्जॉय करा, जेवण करणे एन्जॉय करा, तुमचा जॉब एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी एन्जॉय करा. ओके, धन्यवाद. खूप चांगली माहिती दिली. तर आपण असेच लोकांशी बोलत राहू आणि त्यांचे अनुभव घेत राहू की या सायकलवारीमध्ये त्यांना काय वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिटी बिल्डिंग. यस, लोकांशी ग्रुपमध्ये आपण स्वतः पण एकटे करू शकतो, पण ग्रुपमध्ये करण्याचा आनंद वेगळाच आहे. नवीन अनुभव मिळतात. तर हेल्थ इज वेल्थ.